नीट यूजीची परीक्षा रद्द झाल्यामुळे 23 लाख विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी पडलंय। हे नुकसान काही केल्या भरून निघणार नाही। त्यामुळे किमान पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना बेड्या ठोकून लाखो विद्यार्थ्यांच्या गुन्हेगारांना शिक्षा देणं एवढंच काय ते सरकारच्या हातात उरलंय। धक्कादायक बाब म्हणजे पेपरफुटी प्रकरणामध्ये महाराष्ट्रातील 3 जणांना सीबीआयनं ताब्यात घेतलंय। हे तिघं नेमकं आहेत तरी कोण? या प्रकरणामध्ये त्यांनी नेमकी कोणती भूमिका बजावली? बघूया एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट। नाशिकचा शुभम खैरनार नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं देशभरातून ज्यांना अटक केली आहे त्यापैकी महाराष्ट्रातला पहिला चेहरा। नीट यूजीचा पेपर सर्वात आधी नाशिकमध्ये फुटल्याचं समोर आलं आणि स्थानिक पोलिसांसह सीबीआयची पावलं देखील नाशिककडे वळली। स्थानिक पोलिसांच्या कारवाईनंतर शुभम खैरनारचा ताबा सीबीआयनं घेतला। तपास यंत्रणांमधल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुभमला सर्वात आधी अहिल्यानगरमध्ये नीट यूजी पेपरच्या गेस्ट पेपरची प्रत मिळाली होती। गेस्ट पेपर घेऊन शुभम आधी पुण्याला पोहोचला, त्यानंतर तो नाशिकला गेला। स्वतःसोबत गेस्ट पेपर असल्यानं तो रस्तेमार्गे प्रवास करत होता। नाशिक गाठल्यानंतर शुभम खैरनारला भेटण्यासाठी हरियाणातून एक व्यक्ती आली। गेस्ट पेपरच्या बदल्यात हरियाणातून आलेली व्यक्ती आणि शुभममध्ये कोणताही आर्थिक व्यवहार झाला नाही। काही वर्षांपूर्वी शुभम उत्तर प्रदेशात गेला होता। तिथल्या एका व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर या पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये तो सहभागी झाला। शुभम खैरनार हा नाशिकमध्ये काही रूममेटसह भाड्यानं राहत होता। नीट परीक्षा घोटाळ्यामध्ये ताब्यात घेतलेला आरोपी शुभम खैरनार हा नाशिकच्या सुचेतानगर परिसरातील सुधा अपार्टमेंटच्या याच घरामध्ये राहतो। गेल्या 6 ते 7 महिन्यापासून याच घरामध्ये तो राहत असल्याची इमारतीतील नागरिकांची माहिती आहे। तो एकटाच नाही तर त्याच्याबरोबर इतरही काही विद्यार्थी म्हणा किंवा त्याचे रूममेट हे याच खोलीमध्ये राहत आहेत। परंतु सध्या आपण दरवाजा वाजवतो आहे, कोणीही आतमधनं प्रतिसाद देत नाहीये। शुभम खैरनार मूळचा नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव तालुक्याचा रहिवासी आहे। शुभमचे वडील पेशानं डॉक्टर आहेत। नाशिकमध्ये गेल्या 6 महिन्यांपासून शुभमही BAMS ची प्रॅक्टिस करत होता। शुभमने एक मेडिकल काउन्सिलिंग एजन्सीही सुरू केली होती। पोलीस मागावर असल्याचं कळताच त्यानं केस कापून ओळख लपवण्याचा प्रयत्न केला। शुभमवर लावण्यात आलेले आरोप त्याच्या वडिलांनी फेटाळून लावले। त्याचा काही हात नसावा, कारण त्याला दर महिन्याला आपण इथनंच पैसे पाठवायचो आणि तसं दर महिन्याला तो दररोज त्याचा फोन व्हायचाच। आज प्रॅक्टिसला आहे, हॉस्पिटलला आहे आणि तो नाशिकमध्येच असल्या कारणाने बाहेरचा त्याचा काही संबंध नव्हता। तो असं काही करू शकत नाही, कारण तो ज्यावेळेस आपण त्याला संपर्क करायचो तो नाशिकला प्रॅक्टिसला असायचा, हॉस्पिटलला किंवा मग सायंकाळी घरी असायचा। त्याच्यामुळे त्याचा ह्या प्रकरणाशी काही संबंध असू शकत नाही। शुभम खैरनारच्या चौकशीनंतर पेपरफुटी प्रकरणात समोर आलेलं महाराष्ट्रातलं दुसरं नाव म्हणजे धनंजय लोखंडे। धनंजय हा मूळचा अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्याचा आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याचा मुक्काम होता पुण्यात। सीबीआयचं पथक मंगळवारी रात्रीच राहुरीच्या महाडूक सेंटर गावात धडकलं आणि प्राथमिक चौकशीनंतर धनंजयला ताब्यात घेण्यात आलं। 26 वर्षांच्या धनंजय लोखंडेनं कर्नाटकातल्या मंगळूरू विद्यापीठातून BAMS ची पदवी घेतली आहे। वैद्यकीय प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी पुण्यात सल्लागार म्हणून तो काम करत होता। पुण्यातील वाघोलीमध्ये तो राहत होता आणि तिथेच प्रॅक्टिसही करत होता। धनंजय लोखंडेचा मोठा भाऊ देखील पेशानं डॉक्टर आहे। धनंजय लोखंडेच्या कुटुंबियांशी संपर्क साधला असता त्यांनी सर्व आरोपांचं खंडन केलंय। दरम्यान धनंजय लोखंडेच्या चौकशीनंतर तपास पथकाला त्यांचा मोर्चा पुण्याच्या दिशेने वळवावा लागला। नीट पेपरफुटी प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेला महाराष्ट्रातला तिसरा चेहरा आहे एका महिलेचा। नाव आहे मनीषा संजय वाघमारे, वय 46 वर्ष, राहणार सुखसागर नगर, बिबवेवाडी, पुणे। अहिल्यानगरमधून ताब्यात घेण्यात आलेल्या धनंजय लोखंडेला मदत केल्याच्या आरोपाखाली मनीषा वाघमारेची चौकशी सुरू आहे। विद्यार्थ्यांना धनंजयपर्यंत पोहोचवण्यासाठी मनीषा मदत करायची असा पोलिसांना संशय आहे। या महिलेचं नाव मनीषा संजय वाघमारे असं आहे आणि ही ब्युटी पार्लर वगैरे चालवत असल्याबाबत विचारपूसमध्ये माहिती आलेली आहे। त्याचबरोबर तिचे आणि आपल्याला ज्या व्यक्तीचं आपल्याला सीबीआयकडून माहिती आली होती त्याचं आणि त्याचं कनेक्शन दिसून आलेलं आहे
आणि प्राथमिक तपास आपल्याला घेतल्यानंतर तिच्या संशयित काही गोष्टी समोर आल्यामुळं मग पुढं तिला सखोल तपासासाठी आपण CBIकडे हँडओव्हर केलेलं आहे. नाशिक, अहिल्यानगर, पुणे यानंतर नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे हे लातूरपर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. 12 मे रोजी एका परीक्षार्थ्याच्या पालकांनी पोलिसांना एक बाब निदर्शनास आणून दिली. मॉक टेस्टमध्ये 42 प्रश्न कशाला कसे उतरल्याचं त्यात दिसून आलं. पोलिसांनी मोर्चा मग खाजगी क्लासकडे वळवला. आतापर्यंत 4 जणांची चौकशी करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर अनेक जणांच्या चौकशा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. नीट UG पेपरफुटी प्रकरणी शहरात विद्यार्थी रस्त्यावर उतरत आहेत, कारण त्यांच्या वर्षभराच्या मेहनतीवर या टोळीनं पाणी फिरवलंय. देशभरातल्या 23 लाख विद्यार्थ्यांच्या गुन्हेगारांना लवकरात लवकर तुरुंगाचा रस्ता दाखवल्याशिवाय पेपरफुटीला चाप बसणार नाही. तसंच नीट सारख्या परीक्षेचं गांभीर्य कायम ठेवायचं असेल तर पेपरफुटीसारख्या घटना वारंवार होणं परवडणारं नाही. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई.